आज होता खासदार महोत्सव आणि ते एवढा माहोल का सांगू तुम्हाला. पण हे आता मंदातून पाहिले काही मजा नाही. चला तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. पोट्टे नागपूरला यायच्या म्हणलं सकाळीच उठा लागेल ना, तर 4 वाजता लवकर उठून गेलो आणि गपकनच 2 मिनिटात रेडी होऊन गेलो. गपकन रोहिण्याच्या घरी आलो. गपकनच आपली गँग रेडी होऊन गेली. पोट्टे नागपूरला यायचे आपल्याला लवकर ना, आपल्या छोट्या गँगले पण घ्यायचे होतं. गपकनच त्यांना पण घेऊन घेतलं. पण गाड्या पकडल्या आणि लागलो आपल्या रस्त्याने. पोट्टे पजवली ना तुमच्या भावाने 120च्या स्पीडने गाडी. गपकनच येऊन गेलो आपण यशवंत स्टेडियम पाशी. मग रोहिण्याला म्हणलं चाल म्हणलं गपकन अंदर जाऊन पाहू म्हणलं का सुरू आहे अंदर. पोट्टे अंदर जाऊन पाहतो तर काय ते सेटअप लावणं सुरू होतं. पोट्टे सकाळची वेळ आहे म्हणून तुम्हाला काही गर्दी दिसून नाही राहिली. पोट्टे बाहेर मॅरेथॉन रेस सुरू होणार होती म्हणून चाललो गेलो गपकन बाहेर. आणि पोट्टे बाहेर येऊन पाहतो तर काही पंजाबी ढोल वाजवणं सुरू होतं. थोड्या वेळातच मॅरेथॉन रेस सुरू होणार होती. चला लवकर दाखवतो तुम्हाला. मॅरेथॉन खेळासाठी आपली गँग पण रेडी होऊन गेली. थोड्याच वेळामध्ये आपली मॅरेथॉन रेस पण सुरू होऊन गेली. आणि हे पोट्टे धावायला लागले. अरे बापरे म्हणलं मित्रांनो, तुम्ही किती किलोमीटर धावू शकता कंटिन्यू ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तेव्हा थोड्या वेळात मालूम पडलं का नितीन गडकरी सर आले म्हणून. तो गपकन चला गेलो ना स्टेडियमच्या अंदर. मी अंदर आलो तसं मला मालूम पडलं का इथं बहुत मोठा माहोल चालू आहे म्हणून. कार्यक्रमाची शोभा वाढवली सुनील शेट्टी आले होते. मान सन्मान नितीनजी गडकरी यांनी केला. रोहिण्याला म्हणलं चाल म्हणलं बाहेरून फिरून म्हणलं. पोट्टे गपकन येऊन गेला मी गणेश टेकडी मध्ये. सांगा बरं इथं कोण कोण आला. आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन घेतले. निघून गेलो आपल्या यशवंत स्टेडियम कडे. आता जाताच गपकन चाय पण पिऊन घेतला. तो आपल्या छोट्या गँगने आपल्याला खावायला देऊन दिला फुकटाच्या. पोट्टे तुम्हाला तर माहिती तुमच्या भाऊ कधी फुकटाचे सोडत नाही म्हणून खाऊन घेतलं ना बा तुमच्या भावाने फुकटाच्या. तुम्हाला तर माहिती फुकटाची किती टेस्टी लागते म्हणून. पोट्टे आमचे पुरं खाऊन पिऊन तर झालं. आता फक्त घरी याची वाट होती. पोट्टे आपल्या गँगने म्हणलं थांबा म्हणलं गचकन व्हिडिओसाठी क्लिप घेऊन घेतो म्हणलं. खिचिक खिचिक खिचिक. पोट्टे निघालो ना आपल्या घराच्या रस्त्यानं. व्हिडिओला लाईक आणि शेअर दोन्ही करून टाक. तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर फॉलो पण करून घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र.